नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर RRB अंतर्गत किंवा रेल्वे विभागाअंतर्गत जी भरती निघालेली आहे NTPC वगैरे नॉन टेक्निकल स्टाफची, तर त्या अंतर्गत जवळपास 11,000 पेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पदवीधर आणि 12वी पास उमेदवार आहेत. तर माहिती नसेल माहिती करून घ्या, अप्लाय करा. खूप छान जागा आहेत, व्यवस्थित अभ्यास वगैरे करा. तर त्या अंतर्गत खूप सारे विद्यार्थी कमेंट वगैरे करत होते की प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर कसा असतो सोडवा म्हणून. तर त्या अंतर्गत या ठिकाणी पदवी अंतर्गत जी पदे येतात म्हणजे जे पदवीधर उमेदवारासाठी, तर त्या पदांसाठी जे प्रश्नपत्रिका आलेली होती ते प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. फक्त नोटीस म्हणा किंवा आजपासून तयारी वगैरे आपण सुरू केली याचं नोटिफिकेशन म्हणा, त्याकरिता आणि प्रश्नांचं स्वरूप वगैरे पाहून घ्या की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. नॉर्मली काय करायचं आहे, तुम्ही जे CBSEचे बुक्स आहेत त्या सगळ्या जनरलच्या GSच्या सगळ्या वाचून काढा. कारण का ऑलमोस्ट 70 to 80% चान्स जो आहे तो त्यातूनच येत असतो. आणि राहिला प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आपण प्रश्न पुढे सॉल्व करणार आहोत. त्यासोबत आपल्याकडे प्रश्नपत्रिकासुद्धा आहे. ज्यांना हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये यस म्हणून टाका, मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून देईन. मराठीमध्ये हा पॅटर्न असणार आहे. बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा. चला मग आज सोडवूया हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर किंवा काही प्रश्न. तर पहिला प्रश्न पहा. ऑब्वियसली रेल्वेची माहिती सर्वप्रथम तुम्ही करून घ्या, कारण का खूपदा त्या विभागाच्या संबंधित तुम्हाला माहिती असणं आवश्यक असते. तर पहा, या ठिकाणी भारतीय रेल्वेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर भारतीय रेल्वेचा जनक जो आहे लॉर्ड डलहौसी याला म्हटलं जातं. कारण का याच्या कारकिर्दीत आपल्या भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात प्रथम रेल्वे मंत्री हे जॉन मथाई हा होता किंवा हे होते. त्यासोबत पहिली रेल्वे जर कधी धावली किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा 1853 जी आहे ती रेल्वे धावण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी कुठून ते कुठंपर्यंत म्हटलं तर मुंबई ते ठाणे. आणि ही अतिरिक्त माहिती असू द्या, कारण का खूपदा एक्झामला करेक्ट क्वेश्चनला आलटून पालटून म्हणजे वेगवेगळी माहिती विचारत असतं. त्यामुळे एका प्रश्नासोबत 4 ते 5 प्रश्न तुम्ही तयार ठेवा करा. त्यानंतर सुवर्ण किंवा स्वर्ण मंदिर जे आहे ते कोणत्या सरोवराच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर आहे, तर या ठिकाणी अमृत सरोवर नाही आहे, ते तलाव आहे, सॉरी. तर तलावाच्या काठावर किंवा याच्या ठिकाणी वसलेलं आहे. हे खूप मोठं पवित्र स्थान वगैरे शिखांचं आहे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो कोणत्या सणाच्या दिवशी झाला. पहा, या ठिकाणी जालियनवाला बाग जो हत्याकांड आहे तो मित्रांनो बैसाखी या सणाच्या दिवशी झाला. आणि हा जो आहे तो कधी झाला असाही खूपदा प्रश्न आला, तर 13 एप्रिल 1919 हा जो आहे तो हत्याकांड झालेला आहे या दिवशी. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा हत्याकांड आहे. आणि जे महत्त्वाचे इव्हेंट आहेत त्यावर तुम्ही जास्त फोकस करा, आपल्या सेंट्रल जे असू देत. त्यानंतर भारतात केंद्रशासित प्रदेशाचा कायदेशीर प्रमुख कोण असतो, तर भारताच्या केंद्रशासित प्रदेशाचा जो कारभार आहे तो या ठिकाणी कोणाच्या हाती म्हणजे राष्ट्रपती हा पाहत असतो. त्याला जो आहे तो 239 कलमानुसार या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर खूप सारी माहिती आहे, महत्त्वाचे तुम्ही कव्हर करून घ्या. जो टॉपिक या ठिकाणी आलेला आहे त्या टॉपिक संदर्भात तुम्ही माहिती काढा. त्यानंतर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आला, तर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला हा आपल्या महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. विशेष करून महाराष्ट्राचं तुम्ही म्हणजे व्यवस्थित असं नका करू, फक्त सेंट्रलचं जास्तीत जास्त करा. कारण का म्हणजे जे महत्त्वाचे आहेत, हा एक महत्त्वाचा प्रकल्प मध्यवर्ती दृष्टिकोनातून आहे. त्यानंतर हा जो प्रकल्प आहे तो गोदावरी नदीवर बांधण्यात आला. त्यानंतर हा कुठे आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यानंतर पैठण वगैरे जवळ. त्यानंतर अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला असू द्या. हा सर्वात मोठा डॅम वगैरे, आशिया खंडातला मातीचा, म्हणजे खूप सारी माहिती आहे, सगळी तुम्ही कव्हर करत राहा. डॅश रेल्वे स्टेशनमध्ये किंवा प्रथम सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करण्यात आली, तर सर्वप्रथम वायफाय सेवा जी आहे ती मुंबई सेंट्रलमध्ये सुरू करण्यात आलेली आहे 2016 या साली. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे हे प्रश्न येत असतात. आणि अशाच टाईपच्या प्रश्नांची तुम्ही
तयारी करून जा. प्रश्न कमी आहेत बट असे प्रश्न येतीलच, त्यामुळे अशा सर्व प्रश्नांची तुम्ही तयारी करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांना प्रश्नपत्रिका हवे असतील खाली कमेंट करा, यस म्हणून आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. काही मोजकी फीस आहे त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.